बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी आहे। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे। हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। 21 तारखेला त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र अखेर पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे। मुंबईतील हिंदुजा रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। तर आत्ताची दुःखद बातमी आपण पाहतो आहोत। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। 21 तारखेला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आहे आणि आता आज अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे। माजी मुख्यमंत्री त्याचबरोबर त्यांची राजकीय कारकीर्द जर आपण पाहायची झाली तर मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत। तर मनोहर जोशी यांची राजकीय कारकीर्द आपण पाहूया। 2 डिसेंबर 1937 मध्ये त्यांचा जन्म झाला। 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999 या काळात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले। एप्रिल 1967 पासून शिवसेनेच्या पक्ष संघटनेमध्ये ते कायम राहिले। 1968 मध्ये दादरमधून पहिल्यांदा नगरसेवकपदी निवडून आले। तर 1976 मध्ये मुंबईच्या महापौरपदी देखील त्यांची निवड झाली। 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक त्यांनी जिंकली। मनोहर जोशी यांनी 1995 ते 1999 पर्यंत मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला। 1999 ते 2002 या काळामध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री पदाचा कार्यभार देखील त्यांनी सांभाळला। 2002 ते 2004 या काळामध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी देखील पेलली। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये राज्यामध्ये अनेक अभिनव योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या। मुंबईतील द्रुतगती महामार्ग, उड्डाणपुलांसाठी 3700 कोटींचा त्यांनी निधी दिला। झोपडपट्टीवासियांना मोफत घरं देण्यासह राज्याला टँकरमुक्त करण्यासाठी मनोहर जोशी यांनी मोठे प्रयत्न केले। राज्यामध्ये 1 रुपयात झुणका भाकर ही अभिनव योजना त्यांनी राबवली। अगदी गावखेड्यापर्यंत त्यांची ही योजना पोहोचली होती। महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना, त्याचबरोबर मातोश्री वृद्धाश्रम योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी मनोहर जोशी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केली। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्यासोबत आहेत। दिनेश, अत्यंत दुःखद बातमी आहे। मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। सध्याची काय अपडेट्स आहेत? त्यांचं पार्थिव किती वाजता त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे आणि रुग्णालयामध्ये कोणते नेते या ठिकाणी दाखल झाले आहेत का? होय सागर, महाराष्ट्राच्या राजकारणातली, समाजकारणातली अत्यंत दुःखद अशी बातमी आज पहाटे येथे आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मनोहर जोशी यांचं आज पहाटे 3:02 हिंदुजा रुग्णालयात वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेलं आहे। त्यांना 21 फेब्रुवारी रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे हिंदुजा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं। तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान करण्यात आलं आणि त्यांना अतिदक्षता विभागात नेण्यात आलं। तिथे त्यांच्यावर गेले 2 दिवस त्या सुरू होते, पण आज पहाटे 3 वाजता त्यांचं निधन झालं आहे आणि त्यांचं पार्थिव हे सध्या हिंदुजा रुग्णालयात आहे। अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव हे माटुंगा पश्चिम रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शन होईल आणि दुपारी 2 नंतर त्यांची अंत्ययात्रा सुरू होईल। दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होते। गेल्या वर्षी म्हणजे मे 2023ला त्यांना हिंदुजा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं। अत्यंत मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात देत साधारण 1.5 महिन्यांनी ते पुन्हा आपल्या सध्या राहत असलेल्या निवासस्थानी आले होते। 2 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस आणि त्यांचं जे दादर पश्चिम येथे कोहिनूर कार्यालय आहे तिथे सर म्हणजेच मनोहर जोशी जे शिवसेनेत आणि त्यांच्या परिचित लोकांमध्ये सर म्हणून ओळखले जात, तिथेच सर आले होते आणि त्यांनी
शिवसैनिकांशी संवाद साधला होता, जुन्या आठवणींना उजाळा दिला होता आणि एकूणच तो जो गेल्या वर्षीचा दुर्धर आजार किंवा जो एक आजाराचं संकट त्यांच्यावर होतं, त्यांच्या कुटुंबियांवर होतं, त्याच्यावर मात देत तब्येत बरी होत ते पुन्हा एकदा दैनंदिन या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. पण ज्येष्ठत्व आणि वाढतं वय यामुळे सतत आजारी असणं. पण आपण बघितलं तर आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवसेना युबीटी पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या बुलढाणा दौऱ्यावर आहेत. पण शक्यता आहे की हा दौरा ते मध्ये थांबवून मुंबईत परततील आणि त्यांच्या पार्थिव दर्शनासाठी येतील. तसंच राज्याचे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे हेही येतील आणि मनोहर जोशी यांचा एकूण जो लोकसंग्रह होता किंवा त्यांची जी एकूण ओळख होती ते पाहता राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रातली मान्यवर मंडळी आज मनोहर जोशी यांच्या पार्थिव दर्शनासाठी येतील. 11 ते 2 हे अंत्यदर्शन आहे आणि त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा सुरू होईल. ती शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. पण एकूणच शिवसेना स्थापनेनंतर काही वर्षातच ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आले आणि त्यानंतर ते बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी हे कायम बनून राहिले. बाळासाहेबांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख. तसंच राजकारणातली आणि पक्ष संघटनेतली विविध पदही भूषवली. नगरसेवक पदापासून ते महापौर पद, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद, विरोधी पक्षनेते पद, केंद्रातलं मंत्रीपद आणि लोकसभेचं अध्यक्षपद अशी मोठी पदं त्यांनी भूषवली. कायमच बाळासाहेबांचा त्यांच्यावर स्नेह राहिला आणि एकूण त्यांची जी शैक्षणिक पात्रता असेल, त्यांची बुद्धी असेल आणि एकूण त्यांच्या कामाची पद्धत असेल यामुळे बाळासाहेब नेहमीच त्यांच्यापासून प्रभावित असत. यशस्वी राजकारणी ही जशी त्यांची ओळख होती तशीच यशस्वी उद्योजक म्हणूनही त्यांची ओळख होती. लहानपणी घरची परिस्थिती बेताची असताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. रायगड येथील त्यांच्या नांदवी हे त्यांचं जे गाव आहे, त्यांचं जन्मस्थळ आहे, तिथे त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. मुंबईत आले. मुंबईत ते कोहिनूर टेक्निकल या माध्यमातून त्यांची आपल्याला व्यवसायामध्ये सुरुवात पाहायला मिळते. कोहिनूर उद्योग समूह हा त्यांचा एक ब्रँड राहिला आणि या उद्योग समूहाने मोठी झेपही घेतली. यशस्वी उद्योजक अशी ओळख असताना ते मराठी सामान्य माणसाला नेहमी नोकरीऐवजी उद्योग करण्याबद्दल मार्गदर्शन करत असत आणि त्यांची विशेष रुची ही राजकारणाप्रमाणे उद्योगामध्येही होती आणि त्यानुसारच त्यांनी मेहनत घेत कठोर परिश्रम करत कोहिनूर उद्योग समूह उभारला. त्यांची नांदी ते वर्षा आणि शिवसेनेचा एकूण जो 50 वर्षांचा इतिहास आहे त्यावरही त्यांनी ग्रंथ लिहिला, PhD केली. अनेक पुस्तकं आहेत ज्यात राजकारणावर आहेत, उद्योगावर आहेत, समाजकारणावर आहेत. वेळोवेळी त्यांच्या भूमिकाही गाजल्या. काही भूमिकांमुळे ते वादातही सापडले. पण एकूण शिवसेनेतलं बाळासाहेबांच्या अत्यंत जवळचं नेतृत्व, बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून डॉक्टर मनोहर जोशी हे परिचित राहिले. नक्कीच दिनेश, तुम्ही आपल्यासोबत राहाच. तर आत्ताची दुःखद बातमी आपण पाहतो आहोत. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्राणज्योत मालवलेली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र आज पहाटे त्यांचं दुःखद निधन झालंय. शिवसेनेच्या स्थापनेपूर्वी केवळ कोहिनूर क्लासचे चालक असलेल्या मनोहर जोशींना बाळासाहेब ठाकरे यांनी एका अडचणीच्या क्षणी मदतीचा हात दिला आणि मनोहर जोशी हे तेव्हापासून खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे भक्त झाले. ते त्यांची सावली झाले असं म्हणायला हरकत नाही. शिवसेनेच्या वाटचालीतील प्रत्येक पायरीवर बाळासाहेबांच्या शेजारी मनोहर जोशी यांना पाहण्याची शिवसैनिकांना एक प्रकारे सवयच लागली होती.